गुड मॉर्निंग फ्रेंड्स, जय महाराष्ट्र। तर आता तुम्ही बघू शकताय, मी तुम्हाला मध्ये मोहाच्या झाडाचं सांगितली होती माहिती। तर आता मला त्या झाडाखाली ह्या सगळ्या गोष्टी सापडलेत। आता हे त्याचे बी आहेत, याला मोहट्या म्हणतात। आणि ह्या मोहाची फुलं आहेत, ही तुम्ही फुलं बघू शकता। ह्या फुलांपासून आदिवासी पाड्यातली माणसं ह्याची दारू बनवतात, ह्याचं प्रक्रिया होते त्याच्यावरती। आणि ह्याच्या वेगवेगळ्या रेसिपीज पण तयार होतात। आणि मोहाच्या झाडाचे खूप गुणकारी फायदे आहेत। ह्या जे तुम्ही त्याच्या बिया बघू शकता, ह्याच्यामध्ये ना शेंगदाण्याचं तेल वगैरे, कसं आपल्या शेंगदाण्यामध्ये 2 भाग असतात, अगदी तसंच ह्यामध्ये आतला त्याचा पोर्शन असतो, ज्याचं तेल काढलं जातं, मोहट्याचं तेल। आणि ते तेल पूर्वीच्या काळामध्ये, म्हणजे 350 वर्षापूर्वी मशाली वगैरे जाळण्यासाठी, दिवे जाळण्यासाठी मोहट्याच्या तेलांचा उपयोग केला जायचा। शिवाय सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे त्या काळी ज्या रेशमी साड्या बनायच्या, तर रेशमी किडे ह्याच्यावरती पनपले जायचे, म्हणजे त्यांची उत्पत्ती व्हायची आणि त्याच्यापासून रेशीम काढलं जायचं। तर हे जे मोहाचं झाड आहे ते खूप औषधी आणि गुणकारी आणि इतकं सुंदर झाड आहे ना, की आम्ही नेहमी, म्हणजे माझं योगा तिकडे असतो आणि नंतर मग ते इतकं सुंदर त्याचं रूप दिसतं ना या झाडाचं। आणि खूप औषधी, म्हणजे औषधी तर आहेच, मोहाचे फायदे खूप आहेत। आपल्या भारत देशामध्ये खरं तर हा आपला भारतीय वृक्ष आहे आणि खूप जुना ह्याचा इतिहास आहे। शिवाय ह्याची लागवड आपल्या भारत देशामध्ये म्हणजे नाही केली जात, पण ह्याचे खूप फायदे पण आहेत आणि हा खूप महाग पण जातो। बाहेरच्या परदेशामध्ये ह्याचं उत्पादन घेतलं जातं नेहमी, जसं की आता मला ते देशाचं नाव आठवत नाही आहे, पण व्हिएतनाममध्ये ह्या झाडाची लागवड केली जाते आणि तिथे त्याचं उत्पादन घेतलं जातं। आणि ह्या तुम्ही मोह बघू शकताय, ह्याचे 3 प्रकार आहेत, मी तुम्हाला बॅक कॅमेऱ्याने दाखवते। तर आता तुम्ही हे बघू शकताय, हे आहे सुकल्याला मोहाची फुलं आहेत आणि हे आता फ्रेश पडलं होतं ते आहे। आणि ह्या त्याच्या बिया आहेत। सो आता ह्या फुलावरतीच आहे हा, आणि सुकल्यानंतर त्याच्या कळ्या असं होतात, ह्याला मोहाचे मनुके पण म्हणतात, जे सुकवून नंतर त्याची वाईन म्हणजे दारू केली जाते। आणि हे आहे तो मोह, आणि ह्याच्यामध्ये जो ज्यूस येतो तुम्ही बघू शकता, 1 मिनटं, ह्याच्यात आता असा ज्यूस आहे ह्याच्यामध्ये, आणि ह्याचा वास खूप सुंदर आणि मादक आहे। ही फळं जेव्हा प्राणी पण खातात तर ऑब्वियसली त्यांना पण एक प्रकारची नशा येते। तर हा आहे मोहाचं झाड। आणि मला अजून सांगा, तुम्हाला कोणाला मोहटी किंवा मोहाच्या झाडाची माहिती असेल तर जरूर सांगा। आता हा बी घरी घेऊन जाऊया आणि आपण बघूयात येतोय का, ह्याचं झाड लावूयात।